नमस्कार. स्वागत आहे आपले एन डी करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या दिवसाची महत्त्वाची चालू घडामोडीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये अगदी स्पष्टीकरणासह म्हणजे विश्लेषणासह पाहणार आहोत. तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. मतदारसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पुणे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक मतदारांची संख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या पुणे जिल्ह्यामध्ये आहे. बघा, पुणे जिल्ह्यामध्ये मतदारांची संख्या आहे 82,82,363 इतकी. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मतदारसंख्येच्या बाबतीमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती जिल्हा आहे मुंबई उपनगर. या मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये 73,56,596 इतकी मतदारांची संख्या आहे. त्यानंतर मतदारांच्या संख्येबाबतीत आपल्या राज्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती जिल्हा आहे ठाणे. चौथ्या क्रमांकावरती जिल्हा आहे नाशिक. आणि मतदारांच्या संख्येबाबतीत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 5व्या क्रमांकावरती जिल्हा आहे नागपूर जिल्हा. पुरुष मतदारापेक्षा महिला मतदारांची संख्या जास्ती असणारे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 4 जिल्हे आहेत. ते 4 जिल्हे कोणते आहेत तर त्यामध्ये एक आहे नंदुरबार, दुसरा आहे गोंदिया, तिसरा आहे रत्नागिरी आणि चौथा आहे सिंधुदुर्ग. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मतदार केंद्रांची सर्वाधिक संख्या जी आहे तर ती या पुणे जिल्ह्यामध्येच आहे. आणि आपल्या राज्यामध्ये मतदार केंद्रांची सर्वात कमी संख्या जी आहे तर ती सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. बघा, आपण काही दिवसापूर्वीच पाहिलं होतं आपल्या देशामध्ये मतदार नोंदणीचं सर्वाधिक प्रमाण जे आहे तर ते तेलंगणा या राज्यामध्ये आहे आणि मतदार नोंदणीचं सर्वात कमी प्रमाण जे आहे तर ते बिहार या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 2. जागतिक सायबर क्राईम इंडेक्स 2024 मध्ये जगात सायबर गुन्ह्यामध्ये भारत देश डॅश डॅशव्या क्रमांकावर आहे. याचं उत्तर आहे 10व्या क्रमांकावरती. नुकतं जो सायबर क्राईम इंडेक्स 2024 जाहीर करण्यात आलेला आहे तर त्यामध्ये आपला भारत देश कितव्या क्रमांकावरती आहे तर 10व्या क्रमांकावरती आहे. मग याच 2024च्या सायबर क्राईम इंडेक्समध्ये पहिल्या क्रमांकावरती देश आहे रशिया. लक्षात ठेवा, जागतिक सायबर क्राईम इंडेक्स 2024मध्ये जगात सायबर गुन्ह्यामध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावरती आहे तर रशिया हा देश. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे युक्रेन, तिसऱ्या क्रमांकावरती आहे चीन, चौथ्या क्रमांकावरती आहे अमेरिका, 5व्या क्रमांकावरती आहे नायजेरिया, 6व्या क्रमांकावरती आहे रोमानिया, 7व्या क्रमांकावरती देश आहे उत्तर कोरिया, 8व्या क्रमांकावरती देश आहे ब्रिटन, 9व्या क्रमांकावरती आहे ब्राझील आणि 10व्या क्रमांकावरती आहे आपला भारत देश. प्रश्न क्रमांक 3. पहिले भारतीय अवकाश पर्यटक डॅश डॅश हे ठरणार आहेत. उत्तर ऑप्शन क्रमांक 2 गोपी थोताकुरा. उद्योगपती आणि पायलट गोपी थोताकुरा हे पहिले भारतीय अवकाश पर्यटक ठरणार आहेत. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिनच्या NS-25 मोहिमेअंतर्गत ते अवकाशामध्ये जाणार आहेत. कोण? गोपी थोताकुरा. आणि यांच्या समवेत 6 पर्यटक जे आहेत तर ते देखील या मोहिमेअंतर्गत अवकाशामध्ये जाणार आहेत पर्यटकासाठी. त्यामुळं पहिले भारतीय अवकाश पर्यटक कोण बनणार आहेत मग? गोपी थोताकुरा. आपण पाहिलेलं होतं अवकाशामध्ये उड्डाण करणारे पहिले भारतीय कोण होते तर ते होते विंग कमांडर राकेश शर्मा. राकेश शर्मा जे आहेत रे 1984 साली अवकाशामध्ये गेलेले होते. आणि त्यामुळेच आता यांच्यानंतर अवकाशामध्ये उड्डाण करणारे दुसरे भारतीय होण्याचा मान जो आहे तर तो या गोपी थोताकुरा यांना मिळणार आहे. यानंतर पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 4. लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी डॅश डॅश ही पहिली खाजगी बँक ठरली आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 3 HDFC. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशामध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक कोणती ठरलेली आहे? HDFC. HDFC बँकेने लक्षद्वीपमधील कावरत्ती बेटावरती ही शाखा उघडलेली आहे. लक्षद्वीपची राजधानी देखील कावरत्तीच आहे. बघा, याच ठिकाणी ही HDFCची पहिली शाखा उघडण्यात आलेली आहे. लक्षद्वीप हा जो केंद्रशासित प्रदेश आहे तर तो आपल्या भारतातील 8 केंद्रशासित प्रदेशापैकी सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. आणि साक्षरतेच्या बाबतीत जर बघितलं तर केरळ राज्यानंतर लक्षद्वीपचा आपल्या देशामध्ये दुसरा क्रमांक लागतो. सध्या लक्षद्वीपचे प्रशासक आहेत श्री प्रफुल्ल पटेल. आता आपण HDFC बँकेबद्दल काही महत्त्वाची माहिती पाहूयात. HDFC बँकेचं मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. या HDFC बँकेची स्थापना ऑगस्ट 1994 मध्ये करण्यात आलेली होती. आणि सध्या HDFC बँकेचे CEO आहेत शशीधर जगदीशन. प्रश्न क्रमांक 5. जागतिक साहित्य संस्थेने आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार डॅश डॅश यांना प्रदान केला आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 1 ममताजी सागर. कन्नड भाषेतील प्रसिद्ध लेखिका जे आहेत ममताजी सागर यांना नुकतंच जागतिक साहित्य संस्थेने आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्रदान केलेला आहे. आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये आपल्या भारतातील जैन आध्यात्मिक गुरु जे आहेत लोकेश मुनी यांना नुकतंच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा सुवर्ण सेवा पुरस्कार देण्यात आलेला आहे. यानंतर इक्वेडोर या देशाचे पर्यावरणवादी नेते जे आहेत
नेमोंतो नेनकिमो यांना नुकतंच टाईम अर्थ पुरस्कार देण्यात आला आहे 2024साठीचा. आणि डॉक्टर कार्तिक कुम्मुरी जे आहेत तर यांना नुकतंच प्रतिष्ठित राष्ट्रीय कीर्ती पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 6. जॉन डर्स गार्डनर जागतिक आरोग्य पुरस्कार 2024 डॅश डॅश यांना मिळाला आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर गगनदीप कांग. कॅनडाच्या गार्डनर फाउंडेशनतर्फे दिला जाणारा जो हा जॉन डर्स गार्डनर जागतिक आरोग्य पुरस्कार आहे तर हा 2024साठी देण्यात आलेला आहे डॉक्टर गगनदीप कांग यांना. डॉक्टर गगनदीप कांग जे आहेत तर ज्येष्ठ विषाणूतज्ञ आहेत आणि सध्या या बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या संचालक आहेत. याचबरोबर यांच्या संशोधनामुळे त्यांना वॅक्सिन गॉड मदर म्हणून देखील ओळखलं जातं बघा. कोणाला? डॉक्टर गगनदीप कांग यांना. प्रश्न क्रमांक 7. हार्वर्ड विद्यापीठाने दक्षिण आशियाई पर्सन ऑफ द इयर पुरस्काराने डॅश डॅश यांना सन्मानित केले आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 3 अवंतिका वंदनापू. हैदराबादची मूळ भारतीय अमेरिकन अभिनेत्री जी आहे अवंतिका वंदनापू यांना नुकतंच हार्वर्ड विद्यापीठाने दक्षिण आशियाई पर्सन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित केले आहे. म्हणजे साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. कोणाला? अवंतिका वंदनापू यांना. आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये LP हेमंत श्रीनिवासुलू जे आहेत तर यांना नुकतंच 2023साठीचा मॅन ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि दिया शर्मा यांना पेटा इंडिया पर्सन ऑफ द इयर 2023 हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 8. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024चे आयोजन डॅश डॅश या देशात करण्यात आले आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 2 किर्गिस्तान. 2024च्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेचं आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलेलं आहे? किर्गिस्तान या देशामध्ये. 11 एप्रिल ते 16 एप्रिल 2024 दरम्यान ही स्पर्धा किर्गिस्तान या देशामध्ये पार पडलेली आहे. आपण किर्गिस्तान या देशाबद्दल काही दिवसापूर्वीच माहिती पाहिलेली होती बघा. किर्गिस्तान या देशाने नुकतंच हिमबिबट्याला राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषित केलेलं आहे. किर्गिस्तान या देशाची राजधानी आहे बिस्केक. किर्गिस्तान या देशाचं राष्ट्रीय चलन आहे सोम. आणि किर्गिस्तान या देशाचे राष्ट्रपती आहेत सध्या सदीर झापारोव्ह. प्रश्न क्रमांक 9. अमेरिका भारत टॅक्स फोरमच्या प्रमुखपदी डॅश डॅश यांची निवड करण्यात आली आहे. उत्तर आहे तरुण बजाज. अमेरिका भारत टॅक्स फोरमच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तरुण बजाज यांची. आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये सध्या राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष आहेत हर्षवर्धन पाटील. NTPCचे संचालक बनलेले आहेत सध्या श्री रवींद्र कुमार. आणि CBSE बोर्डाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत सध्या राहुल सिंग. प्रश्न क्रमांक 10. ब्रिटन देशाच्या भारतातील पहिल्या महिला उच्चायुक्त म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती झाली आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 3 लिंडा कॅमरून. ब्रिटन देशाच्या भारतातील पहिल्या महिला उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? लिंडा कॅमरून यांची. आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये विनय कुमार जे आहेत ते सध्या रशियामधील आपल्या भारताचे नवीन राजदूत बनलेले आहेत. यानंतर विवेक सहा हे सध्या पश्चिम बंगाल राज्याचे नवीन पोलीस महासंचालक बनलेले आहेत. आणि सीताराम मीना जे आहेत तर या नायजर गणराज्य देशातील आपल्या भारताच्या नवीन राजदूत बनलेले आहेत. यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न. भारतामधील पहिली राष्ट्रीय महिला हॉकी लीग स्पर्धा डॅश डॅश येथे खेळवली जाणार आहे. याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून चालू घडामोडीचे जे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत TCS आणि IPS पॅटर्ननुसार तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये रोज स्पष्टीकरणासह पाहत आहोत. तुम्ही जर आणखीन आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल समजत असेल तर आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका. आणि तुम्हाला जर चालू घडामोडीच्या आणि GKच्या महत्त्वाच्या PDF नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.